आज चिवडा बनवला कारण आज माझ्या मुलीकडे जायचं होतं, तिचा आज वाढदिवस होता आणि फायनली आम्ही निघालो. आणि हे माझं गब्दुलं पोरग बसून बसले पाठी मग. आणि शेवटी सुपुत्रांनी गाडी चालवायला घेतली आणि आम्ही निघालो भिगवणच्या दिशेने. आणि ही नदी भीमा नदी आणि हा शेतातला साईडचा व्ह्यू. तिथं पोहोचल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये मस्त आम्ही पिलो, खूप छान. आणि पुढं हे असं काहीतरी केलं आणि मग निघालो पुण्याच्या दिशेने. आमची गँग आली होती, त्यांना पिकअप केलं. शेवटी पोहोचलो आणि हे बघा आमची सुकन्या वरून बघते आम्हाला. आणि ह्या आमच्या बर्थडे गर्लच्या पहिल्यांदा तर पेंटिंग्स बघितल्या, खूप छान पेंटिंग काढलेलं, कॅनव्हासवर काढलेलं. आणि हे स्केच. आणि मग काय फोटोशूट केल्याशिवाय तर भाग नाही, कारण पूजाला फोटोशूट खूप आवडतं. आणि मग काय बंधुराजे आणि त्यांचे पप्पा पण आले वरती. आणि मग निघालो आणि कॅरामेलामधून एक चॉकलेट केक घेतला आणि मग निघालो हॉटेलवर जेवण करायला जायचं होतं. मनाली हॉटेल होतं, मनाली रिसॉर्ट असं नाव आहे त्याचं. बाजूला कार्यक्रम चालू होता त्यामुळे बरेच लोक ये जा करत होते, जरा फॅन्सी लोक होते. आम्ही कसं खेड्यात राहणारे लोक होत ना. आणि शेवटी पोहोचलो आतमध्ये आणि मग सगळ्यांनी आपापलं आसन ग्रहण केलं. आजकाल वाढदिवसात इतकं फॅट झालं, इतकं केकचं फॅट झालं की 2-4 केक होतातच एका बड्डे. हो, आणि तिथीनुसार माझी मुलगी महाशिवरात्रीच्या 2 दिवस अगोदर जन्मलेली. 16 तारखेला महाशिवरात्री. महत्त्वाचं म्हणजे भागवत एकादशीला जन्म झाला तिचा. छान वाढदिवस साजरा केला आणि मग आम्ही निघालो, जेवण वगैरे आवरलं आणि मग घरी जायला निघालो. उशीर झाला आम्हाला घरी यायला. हे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.